खूप अपेक्षा होत्या तुमच्याबद्दल, म्हणजे आहेत अपेक्षा होत्या म्हणजे पूर्वी सुद्धा, पण पक्ष वेळेवर आता बघेल आता असं मला वाटतंय. पक्षाची नजर वरून असते ना, त्यामुळे बरेच जण त्यांना दिसत असतात. त्यामुळे कदाचित तुमच्याकडे उशिरा लक्ष जात असेल तर बघू. यावेळी जरा प्रयत्न करायला हरकत नाही असं वाटतं. यावेळी झाली तर करायलाच हवे. तुमच्याकडे आले तर तुम्ही नको नकोच म्हणायचं तर काय नाही. मी त्यांना माझी आमदारकी 2004 ते 9 होती आणि मी 2005-06ला सांगितलं पक्षाला त्याचवेळी सांगितलं मी काय एक तुमचा आहे, मी परत राहणार नाही, दुसरा कोणतो द्या. 1 वर्ष वाट पाहिजे, 2 वर्ष वाट पाहिजे. मी म्हटलं तुम्ही कोण देत नाही त्या उमेदवाराला मतदारसंघात फिरायला तरी वेळ द्या. मग ह्यांना म्हटलं ते आलं त्या बरोबर कबड्डीच्या आमच्या निरोप ह्याला बक्षीस समारंभाला, आणि तेव्हा बरोबर त्यांची पकड केली मी. ते म्हटलं तुमची इच्छा आहे का, ते म्हणाले स्वागत करता, तुम्ही काय सोडणार आहात. त्यांना काय खरं वाटत नव्हतं अजिबात. मी म्हटलं खरंच म्हणतो हे तुमची इच्छा असेल तर तुम्ही कामाला लागा, एवढ्या आहे तर तुम्हाला आणि त्याप्रमाणे त्यांनी 2 वर्ष आधीपासून सिंधुभूमी फाउंडेशन आणि त्या माध्यमातून पूर्ण मतदारसंघ त्यांनी निवडून काढला होता. त्यावेळी डिलिमिटेशन झालं होतं. पूर्ण कणकवली तालुका, वैभववाडी आणि देवगड असे 3 तालुके होते. आणि हे खरं आहे, त्यांनी 3 वर्षात खरोखर सगळ्या जिल्ह्यामध्ये चांगला प्रवास केला. मला पण त्यांना धाकधूक होती शेवटपर्यंत. मी काय नाही होय म्हणतोय की घ्यायची माझ्यांचं, पण मी त्यांना शब्द दिलेला होता आणि शब्दाप्रमाणे मला इच्छाच होती. त्यामुळे मी आज वरिष्ठांना पक्षाच्या नेत्यांनाही सांगितलं की माझ्यानंतर हे आता तयार झालेले आहेत, त्यांना बिंदास तुम्ही तिकीट द्या, निवडून येणार. आणि त्याप्रमाणे त्यांनी जीवाचं रान आणि आम्ही सुद्धा, मी त्याचवेळी त्यांना सांगितलंय तुम्हाला निवडून आणण्यासाठी माझं यावेळी ह्या राहणार, कारण एकदा निवडून गेल्यावर तुमचं तुम्ही राखायचं मतदार. ठीक आहे, पण काही राजकारण असतात त्याचं, पण खूप खूप शुभेच्छा. त्यामुळे मी काही जास्त केलेलं नाही, पण ते आपले नेहमी त्यांच्या बोलण्यात माझ्यामुळे मिळालं, माझ्यामुळे काय ना, तुमच्या कर्तृत्वामुळे तुम्ही आमदार झाला, ते तुम्ही विसरू नका. धन्यवाद. सगळे मला वाटतं आपण इथे थांबायला पाहिजे, परंतु एक समज अनेक राजकारणाबद्दल असतो की राजकारणी त्यांचे वाढदिवस त्यांना काहीतरी भविष्यात मिळावं म्हणून करतात. बाबांनो मी आजही सांगतो, कारण मी राजकारणात इथे निवडून येईल म्हणून आलोच नव्हतो सतीश, कारण तुमच्या या जंजाळात मला वाटत नव्हतं आयुष्यात मी कधी आमदार होईल. करा की मोठा, आणि ते झालंय तो झालंय, चुकून 34 मतदान झालंय आणि दिलानी. सतीश तू मदत केली, राजन तेली मदत केला, आणखी नावा सांगू का कोणाची, असो गमतीचा भाग सोडा, पण खरोखर कोणी मदत केली नाही. तुम्ही बाहेरच्या उमेदवारावरती नाराज होतात म्हणून ते झालं. आणि सगळं सांगू का, हे काही कधी संचित असतं, ही नियती असते, ती काही गोष्टी घडीत असते. माझ्या इथल्या सगळ्या आलेल्या मंडळींना मला सांगायचं आहे की राजकारणामध्ये राहून सुद्धा प्रत्येक वेळेला मला काहीतरी हवंच असा आग्रह का असावा. असं वाटू नये की आपल्या वाढदिवसाला आपली जी मंडळी येतात ती छान यावीत, आनंदी राहावीत, प्रत्येक दरवर्षी भेटावीत. मला वाटतं माझा एवढाच प्रामाणिक प्रयत्न आहे. मला अजितराव आयुष्यात काही नको, मी चुकून आमदार झालो, गिल कामगाराचा एक पोरगा, फुल्यावरती फाटकी पॅड घालून मी शाळेत गेलो, इथून मी बँकेत मॅनेजर झालो, इथून माझे सहकारी आलाय संतोष जोशी बघा माझ्या बँकेतला आलाय, आणि त्याला अनेक लोकांना अटॅक येईल की मी आमदार झालो म्हटलं. माझ्या अशा सगळ्या कुटुंबाच्या परिस्थिती झालो बाबांनो. त्यामुळे कुठल्याही मनात इच्छा ठेवून मी कुठलंही काम केलं नाही. म्हणून मला वाटते तुम्ही सगळे मंडळी आवर्जून दरवर्षी 19 एप्रिलला पंढरपुरात जसे त्या ठिकाणी विठुरायाकडे जाता तसे प्रमोद जठारचं प्रेम म्हणून तुम्ही येता, असं माझं म्हणणं आहे. एम राईट ऑर रॉंग? मला काही नको, पण नको. त्यामुळे असेच दरवर्षी येत जा. आपण छान सिंधुदुर्गामध्ये नेहमी काय सगळे सत्तेतच कामं करावी लागतात. सतीश असं नाही आहे. जेव्हा मी सत्तेत नव्हतो आणि सतीश होता तेव्हा सतीशने खूप चांगली कामं केली. जे पडते संजू आहेत त्यांनी खूप चांगली कामं केली. आता निलेशजी, नितीन सगळी मंडळी चांगली कामं करतात. एक मानसिकता आहे की मी जेव्हा सत्तेत असेल तेव्हा सगळे कार्यक्रम व्हायला पाहिजे, आणि मी जेव्हा विरोधात असेल तेव्हा सगळे कार्यक्रम मी थांबवले पाहिजेत. ही मानसिकता कोकणाने जर बदलली तर मला वाटते कोकणाचा विकास होईल. गणेश ठरायची खोट आहे. त्यामुळे रिफायनरी आम्ही सत्तेत असलो तर होईल आणि विरोधात गेलो तर होणार नाही. त्यामुळे प्रकल्प
सी वर्ल्डचं पण बाबांनो असंच झालं. पत्रकार मंडळी खरं राणे साहेबांनी सी वर्ल्ड आणला. विरोधकांना आम्ही सांगत होतो विरोध नका करू, आम्ही विरोधात होतो सतीश, तरी आम्ही सांगत होतो सी वर्ल्ड चांगला कार्यक्रम आहे, तो आपण केला पाहिजे. माझ्या वाढदिवसाला तुम्ही शुभेच्छा देणार असाल तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कोकणातल्या मंडळीने हळूहळू आपली मानसिकता बदलायला पाहिजे. जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. जरी आम्ही सत्तेत असू आणि एखाद्या विरोधातल्या माणसाने जरी सांगितलं की ही चांगली गोष्ट आहे आणि ती आपल्याला जर आवडली तर आपण केली पाहिजे. मला वाटतं असा संकल्प आपण सगळ्यांनी करूया, तर मला वाटतं आपल्या कोकणाचा विकास होईल. कुंडली वरदे, गणपती बाप्पा. आपल्या सर्व रसिकांसमवेत जटासाठी केक कटिंग करतात.